नित्या उठणं, स्कूल आहे. उठती का? गुड मॉर्निंग. चल, स्कूल आहे. किती वाजले? 6. दाखव. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे नित्याच्या शाळेचा पहिला दिवस आणि दुसरी गोष्ट म्हणजे अधिक महिन्यातील आज कमला एकादशी देखील आहे. त्यामुळे आज मी 33 दिव्यांचं दीपदान केलेलं आहे. तर आजच्या ब्लॉगमधून मी तुम्हाला 33 दिव्यांचं अत्यंत पवित्र असं महत्त्व शेअर करणार आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र येणं हे साधंसुद्धा नाही आहे. हा एक दैवी संयोग आहे. तर तो कोणता संयोग आहे हे पुढे मी शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज सकाळी नित्याला लवकर उठवलं. ती उठली तेव्हा तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. म्हणजे थोडीशी उत्सुकता होती, थोडीशी भीती होती. तर तिला आता नवीन म्हणजे युनिफॉर्म जो आहे तो घातलेला आहे. आणि शाळेमध्ये कसं खूप मुलं असतात आणि दरवेळेस त्यांच्या डिव्हिजनमधली मुलं जी आहेत ती चेंज होतात. पण आता सेकंड स्टँडर्ड CBSEच्या रूलनुसार कसं म्हणजे आधी सुरू होतं उन्हाळ्यातच. त्यामुळे आता क्लासमध्ये कोण आहे हे तिला माहिती आहे. पण आता तरी देखील पहिला दिवस म्हटलं की मुलं घाबरतातच. 2 महिन्याचा गॅप पडलेला आहे आणि मला देखील आता लवकर उठण्याची सवय राहिलेली नाही. कारण 2 महिने मुलांसोबत आईची देखील सुट्टी असते. 15 दिवस तसे माझे मिस्टर ट्रिपला गेले होते. सरपास ट्रेकचे शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले होते. तर तेवढा मोठा ट्रेक करून आल्यानंतर मग ते पण खूप थकले होते. त्यामुळे सगळं निवांत काम सुरू होतं. आणि तो जो ट्रेक आहे ना, तो आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. माउंट एव्हरेस्ट म्हणजे ट्रेकिंगच्या नंतरचा दुसऱ्या नंबरचा तो ट्रेक होता. खूप अवघड होता. पण त्यांची इच्छा होती तर तो त्यांनी पूर्ण केलेला आहे तो ट्रेक आणि त्याचं सर्टिफिकेट वगैरे त्यांना मिळालं आणि ते आले ना तर वेगळीच चमक होती त्यांच्या चेहऱ्यावरती. ते सगळे शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. नक्की बघा जर तुम्ही अजून बघितलेले नसतील तर. कारण ते 15 दिवस नव्हते तर मग 15 दिवस माझं काम खूप निवांत सुरू होतं. मुलाचं कॉलेज होतं म्हणजे आता इंजिनिअरिंगचं कसं उन्हाळ्यामध्येच एक्झाम असतात. त्यामुळे मुलाचं कॉलेज होतं पण मध्ये-मध्ये गॅप असायचा त्याच्या एक्झामच्यामध्ये. त्यामुळे त्याच्या टिफिनचं असं टेन्शन नव्हतं. तो एक्झामला जायचा तर नाश्ता वगैरे करून जायचा. त्यामुळे मी आणि मुलंच घरी असल्यामुळे खूप असं सावकाश घरातली कामं मी करायची. पण आता हे रुटीन कुठेतरी मला बदलावं लागेल. स्वतःकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. तरच आपण दिवसभर एनर्जेटिक राहू शकतो. व्यायाम आज करू, उद्या करू असं करत आता बघा ना 11वा दिवस आलाय जून महिन्याचा. जून महिन्याच्या पहिल्याच तारखेला मी ठरवलं होतं, की आतापासून व्यायामाला सुरुवात करूया. पण उठण्याची इच्छाच होत नाही. पण आता कसंही करून मला आता लगेच व्यायामाला सुरुवात करायची आहे. मग बाकीची कामं उशिरा झाली तरी चालतील. आता बघूयात कधी होतं ते. तर नित्याला तयार वगैरे करून दिलं. म्हणजे तिच्या वेण्यांचाच मला प्रश्न पडतो. कारण केस वाढलेले आहेत ना, तर मधून पार्टिशन करून 2 वेण्या पाडण्यातच बराचसा वेळ जातो. पण ती ऐकत नाही हेअर कटिंगसाठी. बाकी मग तयारी ती सगळी स्वतःची स्वतः करते. पण ह्या वेण्या घालणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठा टास्क असतो. तर असो, काल रात्री ना मी तिखट पुऱ्या बनवल्या होत्या आणि थोड्याशा जास्तच बनवल्या होत्या, जेणेकरून आज नाश्त्यासाठी त्या उपयोगात येतील. म्हणजे प्रवासात आपण देतो ना, त्या पुऱ्या बनवल्या होत्या. म्हणून मग आत्ता माझं थोडंसं निवांत काम सुरू आहे. पण एक फ्रूट कंपल्सरी तिला टिफिनमध्ये द्यावं लागतं. म्हणून म्हटलं काय द्यावं, तर आंबे होते घरामध्ये. आता आंबे म्हणजे सीझन संपत आलाय, पण आता जोपर्यंत आहे तोपर्यंत मुलं आवडीने खातात. तर आंब्याची फोडी करून दिल्यानं तर तिचा हात भरतो आणि ड्रेसलाही लागू शकतं. म्हणून म्हटलं, की असे छोट्या-छोट्या पीसेसमध्ये कट करून तिला टिफिनमध्ये देऊयात, म्हणजे जे काट्या चमच्याने वगैरे तिला खाता येईल. तर अशा पद्धतीने मी आंबा कट करते. मी पण असंच व्हिडिओमध्येच बघितलं होतं, की असा आंबा कट करून मुलांना दिला, की म्हणजे मुलं खातात वगैरे. पण असंही टिफिनमध्ये नाही देता येणार, कारण असा आंबा टिफिनमध्ये बसणार नाही. पण ह्या ज्या फोडीवर आलेल्या आहेत ना, तर अशा मी कट करून घेतल्या. तसा टिफिन तिचा होता, पण तो खूप खराब झाला होता. म्हणून मग परवा ना DMartमधून मी तिच्यासाठी नवीन टिफिन आणला. ऑनलाईन पण मी बघितले होते डबे, पण मला DMartमध्ये तो आवडून गेला, रिझनेबल रेटमध्ये मिळाला. मग त्याच डब्यामध्ये आता मी म्हणजे आंबे आणि तिखट पुऱ्या तिला टिफिनमध्ये देणार आहे. कारण शॉर्ट ब्रेकमध्येच म्हणजे टिफिन द्यावा लागतो.
लाँग ब्रेक म्हणजेच लंच ब्रेकमध्ये त्यांच्या स्कूलकडूनच जेवण असतं. पण सध्या उन्हाळा सुरू आहे त्यामुळे स्कूलचं टायमिंग थोडंसं चेंज आहे. थोडंसं लवकर शाळा आहे उन्हामुळे आणि थोडी लवकर पण सुटते. पण एकदा का पावसाळा सुरू झाला व्यवस्थित, तर मग शाळेचं टायमिंग चेंज होईल. म्हणजे 9 वाजता स्कूल सुरू होतं आणि 9 वाजता स्कूल असलं ना, की बरीचशी कामं जी आहेत ती आवरली जातात. म्हणजे नाश्ता, स्वयंपाकाची थोडीफार तयारी होऊन जाते. बऱ्यापैकी स्वयंपाकच होतो माझा 9 वाजेपर्यंत. कारण मिस्टरांना देखील ऑफिसला जायचं असतं. ते नाश्ता नाही करत, जेवणच करून जातात. 2 पोळ्या, भाजी वगैरे असं त्यांना दिलं तर ते जास्त आवडतं त्यांना पोहे, उपमा यापेक्षा. तर आता ते रुटीन सुरू झालं, की मग थोडं बरं होईल. पण सध्या तरी स्कूल लवकर सुरू आहे ना, तोपर्यंत मला एक्सरसाइज नाहीच करता येणार. कारण तिला 6 वाजता उठवावं लागतं तिथून पुढे मग तिला तयार करणं, या गोष्टी आल्या म्हणून मग आता एकदा का स्कूल रुटीनमध्ये आलं ना, की मग मी माझ्या पूर्ववत माझ्या रुटीनला येणार आहे. तर असो इथे आंबा वगैरे कट करून घेतला आणि हा टिफिन मी DMartमधून घेतलेला आहे. तिला पर्पल कलर घ्यायचा होता आणि असा थोडासा म्हणजे काय म्हणतात आयताकृती शेपमध्ये आहे, थोडासा वेगळा वाटला मला आणि यामध्ये असा छोटासा डब्बा आहे म्हणजे भाजी पोळी देण्यासाठी किंवा तुम्ही इडली, चटणी, आप्पे चटणी वगैरे यामध्ये देऊ शकता किंवा मग तुम्ही सँडविच दिलं असेल तर एका साईडला तुम्ही फ्रुट्स देऊ शकता. असं 2 कप्प्याचं म्हणजे पार्टिशनचा माझा आधीचा टिफिन होता. पण त्यामध्ये काय व्हायचं, की सगळं खाली पडायचं म्हणून मग या छोट्याशा डब्बीला झाकण देखील आहे. त्यामुळे थोडंसं आता कन्व्हिनियंट झालं, की काही जरी दिलं तरी इकडे-तिकडे हलणार नाही ते. आता इथे तिखट पुऱ्या दिलेल्या आहेत आणि आंबा कट करून दिलाय. तर हा छोटासा काटा चमचा दिलाय मी जेणेकरून मग तिला हाताने खाण्याची गरज पडणार नाही. नाहीतर काय होतं ड्रेसला डाग पडतात. मग ते डाळिंबाचे डाग तर लवकर निघतच नाहीत आणि आंब्याचंही तसंच होतं. तर टिफिन वगैरे भरून झाला आणि असा सेम एक दुसऱ्या कलरचा एक डबा आणलाय. त्या डब्यामध्ये मिस्टरांना मी नाश्त्याचं दिलं कारण त्यांना सकाळी लवकर जायचं होतं आणि माझी आज एकादशी असल्यामुळे मी लगेचच साबुदाणा भिजत घातला. काल रात्रीच भिजत घालायचा होता पण माझ्या लक्षातच नाही राहिलं. तसं मी एकादशीचा निरंकाळ उपवास करते. म्हणजे प्रत्येक एकादशी नाही करत पण ह्या अधिक महिन्यात आलेल्या 2 एकादशी मी पकडलेल्या आहेत. मागच्या एकादशीला पण मी उपवास केला होता. छान आहे. बाय. तर नित्या शाळेत गेली, मुलांनी तिला शाळेत नेऊन सोडलं. त्यानंतर मग मी माझी देवपूजा निवांतपणे करणार होते. आज कमला एकादशी अधिक महिन्यातली. तसंही मी महिन्याला 15 दिवसाला जी एकादशी येते ना, त्या एकादशीला देवांना साफ करत असते. फक्त पिरियड वगैरे आला तर मग तेव्हा नाही होत. पण ज्या दिवशी एकादशी असते किंवा चतुर्थी असते, याच दिवशी मी देवांना साफ करते. मागे एक मला कमेंट पण आली होती, की गुरुवारी तुम्ही साफ करू नका असं म्हणता. मग गुरुवारी जर एकादशी आली, तर मग देवांना साफ केलं तर चालतं का? तर पहा एकादशीच्या दिवशी देवांना साफ करायचं कारण म्हणजे एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचा उपवास असतो म्हणजेच व्रत असतं आणि ज्या दिवशी आपण देवांना साफ करतो ना त्या दिवशी देवांना उपवास घडत असतो. म्हणूनच आपण ज्या दिवशी देवांना साफ करणार आहोत त्या दिवशी जर देवांचं व्रत असेल तर त्या दिवशी देवांना उपवास घडत नाही. म्हणून एकादशीच्या दिवशी देवांना साफ केलं जातं. मग ती गुरुवारी येवो नाही तर अजून कोणत्या वारी येवो तरी चालतं. फक्त एकादशी आली पाहिजे याला जास्त महत्त्व आहे. तर आता फुलं वगैरे तोडून आणली. त्यानंतर सगळे देव जे आहेत ते मी काढून घेतले. मागच्या एकादशीला मी देव साफ केले होते, पण कसं या 15 दिवसांमध्ये देव परत काळवंटात आणि आधी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे बोरचं पाणी असल्यामुळे तर त्या पाण्यानेच देव खराब होतात. अंघोळ वगैरे घातली, तर मग ते देव लगेचच काळवंटात. पण असो आता देव वरचे वर साफ करणं पण काही सोपं नाहीये. बराचसा वेळ लागतो. पण या काही शुभतिथींनाच मी म्हणजे 15 दिवसाला किंवा चतुर्थीला मी देवांना साफ करत असते. चतुर्थीच्या दिवशी देखील देवांना साफ केलं तरी चालतं. कारण त्या दिवशी आपण तसंही बाप्पांना मोदकाचा नैवेद्य काहीतरी गोडाधोडाचं करतच असतो. कारण ज्या दिवशी देवांना आपण साफ करतो ना, त्या दिवशी देवांना काहीतरी तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवावा. जर तुम्ही इतर दिवशी देवांना साफ करत असाल तर, त्या दिवशी तुम्ही गोडाधोडाचा एखादा म्हणजे खीर म्हणा, शिरा म्हणा असा पदार्थ देवांना नैवेद्यामध्ये अर्पण करावा जेणेकरून देवांना उपवास घडत नाही. आता आता ह्या मान्यता आहेत. आपल्या श्रद्धेवर किंवा मान्य न मान्यवर आहे.
मला जेवढी माहिती होती जी पूर्वीच्या काळातील लोकांकडून मला मिळालेली आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर असो ही तांब्या पितळेची भांडी धुण्यासाठी ना मी हे विमचं ब्रास क्लीनर वापरते. खूप छान आहे. हात पण याने खराब होत नाही. पितांबरी असेल किंवा दुसरं कोणतं पावडर असेल ना त्याने हात लगेच खराब होतात. तर हाताने देखील तुम्ही स्वच्छ करू शकता किंवा स्क्रबरचा वापर करून तांब्या पितळेची भांडी जी आहे ती या स्प्रेच्या मदतीने क्लीन करू शकता. खूप लवकर क्लीन होतात आणि आपला वेळ देखील वाचतो आणि त्या भांड्यांसोबतच आपण देवांना देखील या स्प्रेच्या मदतीने क्लीन करू शकतो. तर बघा खूप साऱ्या कमेंट होत्या की देवांना तुम्ही स्प्रे मारताय विमचा. तर ते तांब्या पितळेचं स्पेशल असं क्लीनर आहे. ते काही भांड्याचं क्लीनर नाहीये. त्यामुळे तुम्ही हे देवांना क्लीन करण्यासाठी वापरू शकता. आता आपण पितांबरी जी भांड्यांसाठी वापरतो, ती आपण देवांसाठी वापरतोच ना. मग हे लिक्विड जर आपण देवांना क्लीन करण्यासाठी वापरलं तर काय बिघडलं? तसे नियम पाळायला गेलो ना तर खूप आहेत, पण प्रत्येक नियम आपण नाही पाळू शकत. आता शास्त्रोक्त पद्धतीने देवांना स्वच्छ करण्यासाठी बराच वेळ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ज्यामध्ये दही, लिंबू म्हणजे हळद हे सगळं घालून देवांना शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छ केलं जातं. त्याचबरोबर चिंच किंवा आमसुलाने देखील देवांना स्वच्छ करण्याची शास्त्रोक्त पद्धत आहे. पण तेवढा प्रत्येकाकडे वेळ असतो का? मग हे जे आपल्याकडे साहित्य अवेलेबल आहे, आधुनिक पद्धतीनुसार ते वापरून जर देवांची क्लिनिंग सोपी होत असेल तर काहीच हरकत नाही. आणि देव तसेच काळवंडलेले ठेवतो किंवा देवांची पूजा बरेच जण करत नाहीत कारण देवपूजेचे नियम किंवा देवपूजेसाठी लागणारा वेळ लक्षात घेता ते देवपूजा न केलेलीच बरं असं म्हणतात. तर असो अधिक महिन्यामध्ये आलेल्या या कमला एकादशीला मी 33 दिव्यांचं दीपदान केलेलं आहे. आपल्या हिंदू पंचांगामध्ये दर 3 वर्षांनी अतिरिक्त महिना येतो, त्याला अधिक महिना असं म्हणतात. या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची विशेष कृपा असते. हा महिना पुण्यदायी, तपस्येचा आणि भक्तीचा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये केलेलं दान, पूजा, व्रत याचं पुण्य 1000 पट मिळतं असं शास्त्र सांगतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता मानल्या आहेत. ते 33 कोटी नव्हे तर 33 प्रकारचे देव आहेत. 8 वसु, 11 रुद्र आणि 12 आदित्य, 2 अश्विनी कुमार असे 33 देव. अधिक महिन्यामध्ये या 33 देवतांना प्रसन्न करण्यासाठी 33 दिवे लावले जातात. प्रत्येक दिवा एका देवतेला समर्पित असतो. 33 दिवे लावल्याने काय होतं? तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. घरातील नकारात्मकता नष्ट होते. घरामध्ये देवतांची कृपा प्राप्त होते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या घरामध्ये शाळा कॉलेजला जाणारी मुलं आहेत, त्या मुलांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते. म्हणूनच तर आज मी म्हटलं, की नित्याच्या शाळेचा दिवस आणि मी आज अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या दिवशी 33 दिव्यांचं दीपदान केलेलं आहे. आता दिवे कोणत्या प्रकारचे लावावेत? तर वेगवेगळ्या पद्धतीचे धातूचे दिवे आणि त्याचं महत्त्व आपण जाणून घेऊयात. तर आता अमावास्येपर्यंत असं हे दीपदान तुम्ही करू शकता. तर कणकेचे दिवे हे सर्वात प्राचीन आणि सर्वात श्रेष्ठ मानले जातात. गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं तेल, पाणी घालून मळलं जातं. मग त्याचे छोटे-छोटे दिवे बनवतात. मध्यभागी वात ठेवायला जागा सोडतात. नंतर तुपाची किंवा तेलाची वात घालून दिवा लावतात. आता याचं महत्त्व काय आहे? अन्नाला देव मानण्याची परंपरा आपल्याकडे आहे. अन्न हे परब्रह्म आहे. हे तत्व यातून व्यक्त होतं. घरामध्ये धनधान्य वृद्धी होते. कणकेचे दिवे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत. हे दिवे पूजेनंतर गाईला खाऊ घालतात. महापुण्य मिळतं. मुलांच्या बुद्धीमध्ये आणि आरोग्यामध्ये वाढ होते असं मानलं जातं. तर ते कुठे लावावेत? तर मुख्य देवासमोर म्हणजे देवघरासमोर लावू शकता, तुळशीसमोर लावू शकता किंवा आपल्या घराच्या उंबरठ्याबाहेर लावू शकता. आता चांदीचे दिवे. आता चांदीचे भाव पाहता चांदीचे दिवे लावणं प्रत्येकाला शक्य नाही. पण ज्यांच्या घरामध्ये दिवे असतील, तर त्यांनी नक्की लावावेत. तर चांदी हा धातू शुद्धतेचं प्रतीक आहे. चंद्र देवाशी संबंधित आहे. याचं महत्त्व काय? तर यामुळे मन शांत होतं, चिंता दूर होते. घरात चंद्राची शीतल ऊर्जा येते. चांदीच्या दिव्याने पूजा केल्यास लक्ष्मी कृपा होते. आर्थिक समृद्धी येते. कुटुंबामध्ये प्रेम आणि एकोपा वाढतो. स्त्रियांसाठी विशेष लाभदायक असं हे दीपदान मानलं जातं. अधिक महिन्यामध्ये चांदीच्या दिव्यामध्ये तुपाची वात लावणं सर्वात शुभ मानलं जातं. चांदीचा दिवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला विशेषतः लावावा. त्यानंतर पुढचे दिवे म्हणजे तांब्याचे दिवे. तांबं हे सूर्यदेवाशी संबंधित आहे. आयुर्वेदातही तांब्याला विशेष महत्त्व आहे. सूर्यदेवाची यामुळे कृपा मिळते. आरोग्य सुधारतं, विशेषतः त्वचा विकार, रक्ताचे विकार कमी होतात. घरातील वास्तुदोष नाहीसे होतात. पुरुषांसाठी विशेषतः लाभकारक. घरामध्ये तेज आणि उत्साह येतो. नकारात्मक शक्ती नष्ट होतात. अधिक महिन्यामध्ये तांब्याच्या दिव्यामध्ये कापसाची एकमुखी किंवा पंचमुखी वात लावावी. सूर्योदयापूर्वी जर आपण हा दिवा लावला तर महाफलदायी असतो. आता पितळेचे दिवे. पितळ हे बृहस्पती गुरुग्रहाशी संबंधित आहे.
ज्ञान, वृद्धी आणि विद्येमध्ये वाढ होते आणि मुलांसाठी अत्यंत शुभ असतं. गुरुकृपा यामुळे प्राप्त होते. परीक्षेमध्ये यश मिळते. घरामध्ये सुख शांती नांदते. विवाहास अडथळे येत असतील तर पितळेचे दिवे उपयुक्त असतात. तर आज नित्याच्या शाळेच्या पहिल्या दिवशी मी पितळेच्या ताटामध्ये हे 33 दिवे लावलेले आहेत. तर म्हणजे 33 दिवे म्हणजे काय? 33 जोड वाती घेतलेल्या आहेत, तुपात भिजवलेल्या. मध्यभागी मी स्वस्तिक हे शुभचिन्ह काढले, कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह श्रीहरी श्री विष्णूंचं प्रतीक आहे. आणि पितळेचा दिवा म्हणजे आता ही पितळेची जी प्लेट मी घेतलेली आहे, तर ती विद्येचा, ज्ञानाचा दिवा म्हणून मानली जाते आणि मुलांच्या शाळेत जाण्याच्या दिवशी पितळेचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यानंतर लोखंडाचे दिवे. लोखंड हे शनिदेवाशी संबंधित आहे. शनिदोष निवारण यामुळे होतं. जड कर्माचं ओझं हलकं होतं. शनिवारी लावलेला लोखंडाचा दिवा अत्यंत प्रभावी आणि यामुळे पितरांना शांती देखील मिळते. लोखंडाचा दिवा संध्याकाळी म्हणजे शनिवारी लावणं योग्य असतं. उगाचच घाईघाईमध्ये असा दिवा लावू नये. त्यानंतर मातीचे दिवे. मातीचे दिवे हे सर्वात नैसर्गिक आणि म्हणजे सगळ्यात पवित्र मानले जातात. पंचमहाभूतांशी जोडलेले. माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश. पर्यावरण पूरक. पूर्वजांची परंपरा जपतात. मोक्षप्राप्तीसाठी उपयुक्त. पितृपक्षामध्ये विशेष महत्त्वाचे. मातीच्या दिव्यामध्ये तिळाचं तेल टाकून लावणं विशेष पुण्यदायी मानलं जातं. आता हे 33 दिवे कसे लावावेत? तर सकाळी स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत. देवघर स्वच्छ करावं. फुले, अगरबत्ती, प्रसाद तयार करून मग हे 33 दिवे एका रांगेत किंवा वर्तुळाकार मांडायचे. प्रत्येक दिव्याला शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं. कापसाची वात यामध्ये घालायची. ओम पुरुषोत्तमाय नमः असा जप करत एक एक दिवा लावावा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा 33 दिवे लावताना मनामध्ये 33 देवतांचं ध्यान करा. आणि नंतर म्हणायचा श्लोक कोणता आहे? तर दिव्यांचा तुम्ही मंत्र म्हणू शकता. दीपज्योती परब्रह्म दीप सर्वतमोपहम दीपेन साध्यते सर्वम संध्या दीपम नमोस्तुते. किती वेळा लावावे? शक्यतो सूर्यास्तापासून ते रात्री 9-10 वाजेपर्यंत असं हे दीपदान तुम्ही नक्कीच करू शकता. पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या जेणेकरून आपल्याला त्याचं पुण्यफळ लाभेल. तर ज्या दिवशी तुम्ही असं हे दीपदान करणार आहात, त्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम मोठ्या आवाजामध्ये लावून देऊ शकता. भगवद्गीतेचं पठण करू शकता. गरजूंना अन्नदान करा. या महिन्यामध्ये नवीन वस्त्र अजिबात खरेदी करू नये. गृहप्रवेश टाळावा आणि या महिन्यामध्ये केलेलं पुण्य 1000 पटीने फळ देतं असं पुराणात सांगितलेलं आहे. तर असे हे 33 दिवे आज माझ्या घरात लावले गेलेले आहेत. तर पूजा वगैरे माझी झाली. त्यानंतर 1 वाजता नित्या देखील घरी आली आणि आल्यानंतर थोडीशी एक्साइटमेंट होती. थोडीशी ती नाराज होती कारण मैत्रिणी चेंज होतात, मग बेंचमेट पण चेंज होतात. त्यामुळे थोडंसं तिला वेगळं वाटत होतं. फार काही ती आनंदी नव्हती, पण असो, आता तिला हळू सवय व्हायला लागेल. जे बेंचमेट दिलेले आहेत त्यांच्याशी जुळून घेण्याचं, कारण त्यांच्या स्कूलचा रूलच आहे. दरवर्षी आणि डिव्हिजन तर चेंज होतंच, मुलंही डिव्हिजनमधले चेंज होतात. पण त्यासोबतच बेंचमेट पण चेंज करतात. म्हणजे एकाच मैत्रिणीसोबत तुम्ही 10 वर्ष राहू नाही शकत. प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन मैत्रिणीसोबत ॲडजस्ट करावं लागतं आणि यामुळे मुलांना ॲडजस्टमेंटची सवय लागते. कारण एकाच मित्राला चिटकून राहणं, सगळ्यांमध्ये मिक्स न होणं, मग हे प्रकार टाळण्यासाठी त्यांच्या स्कूलचा असा रूल आहे. तर असो, अतिशय छोटासा हा ब्लॉग होता नित्याच्या शाळेचा पहिला दिवस आणि अधिक महिन्यामध्ये आलेली कमला एकादशी. मी या ब्लॉगच्या माध्यमातून 33 दिव्यांचं महत्त्व मी शेअर केलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.